यावेळेला एच न्यूजची टीम विधानभवन परिसरामध्ये आहे आणि हा बाहेरचा परिसर आहे ज्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। दरवर्षी असतो आणि यावर्षी नाविन्यपूर्ण काय असणार आहे हे विचारण्याकरता आपल्यासोबत पियुष जगताप सर आहेत, त्यांना आपण विचारूया। सर, आज पोलिसांचा जो सुरक्षाचा कडेकोट बंदोबस्त दिसतो, काय सांगाल, किती पोलीस आणि कुठले कुठले आलेले आहेत? हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं विधिमंडळाचं कामकाज आता चालू झालेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून आमचा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। इनर कॉर्डन आणि आउटर कॉर्डन या 2 विभागामध्ये आमचा बंदोबस्त लागलेला आहे। इनर कॉर्डनला 150 अंमलदार, 4 DYSP, 1 DCP एवढे अधिकारी लागलेले आहेत। या व्यतिरिक्त साध्या वेशामधलेही पथकही आमची या ठिकाणी डिटेन पथक म्हणून काम करतात। त्या व्यतिरिक्त आंदोलक यांचं जे शिष्टमंडळ येतं त्यांना आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही स्वतंत्र पथक ठेवलेलं आहे। आमचे कॅमेरामन इथं आहेत आणि इथल्या आजूबाजूच्या विधिमंडळ परिसराच्या आजूबाजूला ज्या उंच इमारती आहेत त्या उंच इमारतीवर सुद्धा आमचे बंदोबस्त लागलेला आहे आणि आमचं त्यावर सर्व बारकाईने लक्ष आहे। सर, जे आंदोलनकारी येतात आणि त्यांच्यासोबत इतरही जे लोक येतात, इतकंच नव्हे तर रस्त्यावर तर येतात, मात्र आपण असं बघितलं की विधानभवनमध्ये अनेक कार्यकर्ते येत असतात, तर ही जी सर्व जी गर्दी होते त्याबद्दल काय सांगाल? याबाबत विधिमंडळ सुरक्षा अधिकारी आहेत DCP राजू भुजबळ सर यांनी आतमध्ये पूर्ण तयारी केलेली आहे। आतमध्ये मार्शल्स असतात, ते आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत असतात, त्यांचं चेकिंग होतं तिथं आणि त्यानंतरच त्यांना ओळखपत्र चेक केल्यानंतर आत पाठवलं जातं। प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी तशा सूचना अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार कारवाईसुद्धा चालू आहे। तर आपण होते ॲडिशनल SP पियुष जगताप, ज्यांनी असं सांगितलेलं की या ठिकाणी पोलिसांची पूर्ण फौज उभी करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरता पोलीस प्रशासन हे पूर्ण सावधगिरीने काम करत आहेत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी लोक येतात आहे आणि पोलिसांचा ताफा मोठा आहे आणि मोर्चेकरीसुद्धा असतात। यावेळेला अशा वेळेला हजारो लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चांना कुठेतरी अडविण्यासाठी, कुठेतरी थांबविण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता म्हणून पोलीस प्रशासन हे पूर्णपणे दक्ष आहे आणि चांगलं काम करताना दिसतात आहे। नागपूरच्या विधानभवन परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह संजय मिरे, एच न्यूज नागपूर।